सर्व शेतकऱ्यांना माझा मनापासून साष्टांग नमस्कार। मी कृषी तज्ञ, उगम ग्रामीण विकास संस्था, उमरा तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली। माझं आपल्या सर्व शेतकऱ्यांना असं सांगणं आहे विनंतीपूर्वक की जून महिन्यामध्ये पाऊस हा सरासरीच्या फक्त 13% पडला। त्यामुळं आपण सर्व शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहात आणि भांबावून गेला आहात। पण हे काय पहिलेच वर्ष नाही की जूनमध्ये पाऊस फार कमी पडला म्हणून। 3-4 वर्षाला जूनमध्ये पाऊस कमीच पडतो, हे एक दुष्टचक्र सुरू झालेलं आहे निसर्गामध्ये। आणि हे दुष्टचक्र सुरू होण्याला आपण सर्व माणूस सुद्धा कारणीभूत आहोत। तर आता या प्राप्त परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करायचं, तर जे जूनमध्ये पाऊस पडतो आणि जूनमध्ये पेरण्या होतात, तर याला आबक पेरणी असं म्हणतात। आबक पेरणी जर झाली तर पीक सशक्त असतं, निरोगी असतं, त्याच्यामध्ये रोग आणि किडी याला प्रतिकार करण्याची क्षमता असते। म्हणून आबक पेरणी केली जाते आणि जूनमध्येच व्हावी, मृग नक्षत्रात व्हावी, असा सर्वच आपल्या शेतकरी बंधूचा आठास असतो, आग्रह असतो। परंतु आपले 4 जे हंगाम आहेत किंवा ऋतू आहेत, पावसाळा, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, हे 4 ऋतू असले तरी ते काही एक तारखेला सुरू होत नाहीत। पावसाळा सुरू व्हायचा असेल तर 15 जून नंतरच सुरू होतो, हिवाळा सुरू व्हायचा असला तर 15 ऑक्टोबर नंतरच सुरू होतो, उन्हाळा सुरू व्हायचा असेल तर 15 फेब्रुवारी नंतरच सुरू होतो। म्हणजे पहिले 15 दिवस हे पहिल्याच ऋतूतले मानले जातात किंवा तसंच वातावरण असतं, बदलत नाही। म्हणून यावेळेस जे 13% पाऊस पडला हा पेरणी योग्य पाऊस नव्हताच। पेरणीसाठी 70 मिलीमीटर किंवा 100 मिलीमीटर पाऊस पडायला आवश्यक असतो, तरच पेरणी करता येते। आता हा जर सरासरीच्या 13% पाऊस पडला तर हा पेरणी योग्य पाऊसच नाहीच। याच्यामध्ये काही शेतकऱ्यांनी जे ऊस लावलेत, केळी लावले किंवा हळद लावतात, तर हे शेतकरी बागायतदार असतात, त्यांचा प्रश्न नाही। परंतु जे कोरडवाहू शेतकरी आहे, ज्यांच्याकडे पाणी नाही, असे शेतकरी फक्त वरच्या पावसावर अवलंबून असतात आणि ते पेरणी लवकर व्हावी हे असे आग्रही असतात। पण खरीपाची पेरणी ही आपण 14 जुलैपर्यंत करू शकतो। 14 जुलैच्या आत खरीपाची पेरणी ही आटोपली पाहिजे आणि 14 जुलै म्हणजे आपल्या हातामध्ये अजून जवळपास 12-13 दिवस बाकी आहे, तेव्हा जास्त भांबावून जाण्याची आवश्यकता नाही। फक्त एवढंच आहे की जे खरीपामध्ये उडीद, मूग किंवा जे ज्वारी हे जे आपण पेरतो, जर जूनमध्ये पेरलं किंवा मृग नक्षत्रात जर पेरणी झाली तर त्याचा उतार किंवा जे उत्पादन म्हणतो हे वाढतं। परंतु 14 जुलैपर्यंत जर पेरणी केली तर थोडासा उत्पादनात फरक पडतो, परंतु असा फार मोठा फरक पडेल असं नाही। तर अशा वेळी शेतकऱ्यांनी भांबावून जाण्याची गरज नाही। फक्त एवढंच करायला पाहिजे की कमी कालावधीत येणारी पिकं ही पेरली पाहिजे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने उडीद, मूग, बाजरी, ज्वारी ही अशी पिके, सोयाबीन ही अशी पिकं घेतली पाहिजे की कमी कालावधी। तसं ज्वारीला ही 150 दिवस लागतात, पण ज्वारी पेरता येते। आणि अशा पद्धतीनं हे पेरत असताना उत्पादन जर वाढवायचंच असेल तर हे पेरणीवरच आबकच पेरलं पाहिजे तरच उत्पादन वाढते असं नाही। तर पेरणी करताना बियाणं चांगलं निवडलं पाहिजे। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हणतात, तशा पद्धतीनं बियाणं वापरलं पाहिजे। आणि हे बियाणं, या बियाणाला पेरण्या अगोदर त्याची उगवण शक्ती तपासली पाहिजे। 100 बिया जर आपण लावल्या
आणि त्याला पाणी वगैरे दिलं, गुंडाळून ठेवलं व्यवस्थेमध्ये गोणपाटामध्ये किंवा कागदामध्ये, तर त्याच्यामध्ये जर 65% किंवा 65 बिया उगवल्या, त्याच्यावरच उगवल्या किंवा 83% उगवण शक्ती ती असते, असं जर बियाणं आपण पेरायचं. हे पेरण्याच्या अगोदर त्याला सीड ट्रीटमेंट करतात किंवा बीज प्रक्रिया म्हणतात. बीज प्रक्रिया करायची. एकदल बियाणं असेल तर ॲझोटोबॅक्टर, PHB आणि ट्रायकोडर्मा याचा वापर करायला पाहिजे सीड ट्रीटमेंटच्या वेळी किंवा बीज प्रक्रियासाठी. जर बियाणं द्विदल असेल तर रायझोबियम, PHB आणि ट्रायकोडर्मा याचा वापर केला पाहिजे बीज प्रक्रियेसाठी. त्यामुळे सुद्धा आपल्या उत्पादनात वाढ होते. कमीत कमी 20 ते 25% ही वाढ दिसून आलेली आहे आणि येत असते. तर अशा पद्धतीने ह्या जर 2-3 गोष्टी आपण पाळल्या किंवा 14 जुलैपर्यंत सगळं हे आपण आटोपलं तर फार असा मोठा फरक पडेल असं नाही. म्हणून शेतकऱ्यांना माझी एवढीच विनंती आहे की जास्त भांबावून जाऊ नका, जास्त चिंतातूर होऊ नका, जास्त काळजी करू नका. ह्या जे 2-3 गोष्टी सांगितल्यात हे पाळा, एवढंच मला आपल्याला सांगणं आहे. धन्यवाद.